नमस्कार. उद्या आहे बुधवार आणि उद्या आहे अपरा एकादशी. उपवास नाही केला तरीही चालेल. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. कुटुंबाची खूप प्रगती होणार आहे. तर असे कोणत्या झाडाचे पान आपल्याला सकाळी आणायचे आहे, कोणत्या वेळेत आणायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. अपरा या शब्दाचा अर्थ अपार किंवा अमर्याद असा असतो. या दिवशी व्रत केल्याने भक्ताला अपार पुण्यफळ प्राप्ती होत असते आणि जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती देखील मिळते. धार्मिक मान्यतेनुसार अपरा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्या, परनिंदा किंवा खोटं बोलणे यासारख्या महापापातूनही सुटका मिळते अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने सुखसमृद्धी घरामध्ये लाभत असते. तर इतके अनन्यसाधारण महत्त्व ह्या एकादशीला असल्यामुळे तुम्ही या दिवशी आवर्जून काही सेवा करायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, उद्याचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तुम्हा सर्वांना अपरा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर घरची जबाबदारी, मुलांचा अभ्यास, पतीच्या कामाची चिंता, घरामध्ये आर्थिक समस्या असतील त्या दूर होण्यासाठी सतत विचार येणे, या धावपळीत स्वतःच्या मनाचाही होणारा ओढाताण हे सर्व सांभाळताना कधीकधी आपण थकून जातो आणि आपण देवासमोर दिवा लावतो, काही सेवा करतो, उपवास करतो. पण कुठेतरी एक शंका असतेच की माझ्या कष्टाला कधी फळ मिळणार आहे, माझ्या सर्व इच्छा कधी पूर्ण होणार आहेत, माझ्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल का, ज्यामुळे प्रत्येक कामामध्ये अडथळे येत आहेत, किंवा मग पतीच्या कामामध्ये देखील त्यांना प्रगती होत नाही आहे. तर अशा अनेक समस्यांचा उपाय ही एकादशी आहे. मैत्रिणींनो, उद्या 13 मे वार बुधवार, अपरा एकादशी म्हणजेच अचला एकादशी असे सुद्धा या दिवसाला म्हणतात. अपरा या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे, ज्याची पुण्याला सीमा नाही. शास्त्रात असे सांगितले गेलेले आहे की या दिवशी केलेल्या छोट्याशा कृतीने देखील तुमचे नशीब हे 100च्या वेगाने धावू शकते. नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मी तुम्हाला तुळशीचे किंवा पिंपळाचे पान आणायला अजिबात सांगणार नाही आहे. ती तर पवित्र आहेतच, परंतु आज एका अशा गूढ वृक्षाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ते अतिशय चमत्कारी पान तुम्ही तुमच्या घरामध्ये आणल्यानंतर तुमच्या जे आयुष्यातील सर्व समस्या आहेत त्या दूर होताना तुम्हाला दिसतील. ज्या पानाचा उल्लेख जुन्या पोथ्यांमध्ये, पुराणामध्ये सांगितलेला आहे. हे पान उद्या सकाळी फक्त घरात आणून एक विशिष्ट जागी तुम्हाला ठेवायचे आहे. एक विशिष्ट पद्धतीने ठेवलं तर त्याचे निश्चितच तुम्हाला फळ मिळेल. विश्वास ठेवा, तुमचे शत्रू जे तुमच्या पाठीमागे गुप्तपणे काही ना काही कट कारस्थान रचत असतात ते तुमच्यासमोर लोटांगण घालतील. तुमच्या पतीची प्रगती होणार आहे, त्यासोबतच यशाचे मार्ग मोकळे होतील. तुमच्या मुलांची देखील प्रगती होणार आहे. तर उद्या सकाळी तुम्हाला ते पान आणून त्याचे काय करायचे आहे, सर्वात आधी हे समजून घेऊया. या एकादशीला अपरा का म्हणतात? तर अपरा या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्याची कोणतीही सीमा नाही, जे अफाट आहे, अपार आहे. शास्त्र सांगत आहे की या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे आणि श्रद्धेने पूजा केल्यास अपार धनप्राप्ती होत असते, अपार पुण्यफळ मिळते. इतकंच काय, तर जर कळत नकळत घडलेल्या आपल्याकडून जे पाप घडलेले आहेत त्यातून देखील मुक्तता मिळत असते. अपार एकादशीसारखा दुसरा मोठा कोणताही योग नाही आहे. पण आजच्या या काळात आपल्या सर्वांची सर्वात मोठी समस्या आहे की आपण कष्ट करतो, खूप मेहनत करतो, परंतु आपल्याला त्याचे फळ हवे तेवढे मिळत नाही. कधी कोणाची तरी वाईट नजर लागते, तर कधी घरात सतत वादविवाद होत असतात. आपल्या पतीच्या कामात देखील त्यांची प्रगती नाही. तर अचानक नजर लागल्यामुळे तुमच्या घरामध्ये बरकत देखील येत नाही. तुमच्या मुलांचे देखील अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. तर तुम्हाला कधी असं वाटतंय का की देवा, एवढी मी सेवा करते, उपवास करते, मी काही उपाय देखील करते, परंतु माझ्या नशिबात हे असं का आहे? तर मैत्रिणींनो, देव नक्कीच बघतोय, पण तो तुम्हाला एक खास संधी देणार आहे. आणि ती संधी म्हणजे उद्याची ही बुधवारची अपरा एकादशी. या वर्षीचा हा योग अत्यंत दुर्मिळ योग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा बुद्धीचा, व्यापाराचा आणि आपल्या बोलण्याचा कारक मानला जातो. तर तुमचा बुध ग्रह बलवान असेल तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला प्रगती करण्यातून रोखू शकत नाही. आणि हीच प्रगती खेचून आणण्यासाठी आपल्याला हा एक खास उपाय करायचा आहे. हे एक पान घरात आणायचं आहे.
तर तुमच्या मनात उत्सुकता असेल, हे जर पान तुळशीचं नाही आहे, जर हे पान महादेवाला प्रिय असेल तर बेलपत्र असेल, किंवा मग प्रत्येक शुभ कार्याला वापरले जाणारे आंब्याचं पान असेल, किंवा मग त्रिदेवांचा वास असलेलं हे पान पिंपळाचं झाडाचं पान असेल, तर हे पान आहे तरी कोणतं? हे पान आपल्या घराच्या अंगणात असतं, रस्त्याच्या कडेला असतं, पण त्या पानामध्ये दडलेली शक्ती आपल्याला माहीत नसते. हे पान केवळ एक पान नाही आहे, तर ते विजय मिळवून देण्याचं एक प्रतीक आहे, एक अस्त्र आहे. जे पान आपण घरात आणल्याने आणि कोणत्या दिशेला ठेवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आणल्याने नक्कीच सकारात्मकता ही घरामध्ये निर्माण होणार आहे. त्या पानावर असं काय लिहायचं आहे की ज्यामुळे तुमचा शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेन, म्हणजेच काय, तर त्याचा शत्रू त्रास पूर्णतः नष्ट होणार आहे. तर हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर तुम्हाला नोकरी व्यवसायाबद्दल काळजी आहे त्यासाठी एक असा अमोघ उपाय सांगत आहे, जो या पानासोबत केल्याने त्याचे फळ 1000 पटीने प्राप्त होणार आहे. हा उपाय नीट ऐकून घ्या, कारण हा उपाय तुमचं आयुष्य, तुमचं नशीब बदलणारा असणार आहे. चला तर महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात. त्या चमत्कारिक पानाच्या उपायाकडे वळण्याआधी उद्या सकाळी तुम्हाला घरातील वातावरण आणि घरातील सकारात्मकताही, प्रसन्नताही टिकून ठेवायची आहे. त्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी घर स्वच्छ असायला हवे. आणि हे उपाय करण्यापूर्वी 2 विशेष उपाय अतिशय लक्ष देऊन ऐका, हे तुम्हाला करायचे आहेत. हे उपाय साधे वाटत असले तरीही तितकेच महत्त्वाचे आहेत. तर उद्याच्या या अपरा एकादशीच्या शक्तीमध्ये द्विगुणित होत असणारे हे उपाय आपण आता पाहूयात. उद्या सकाळी तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. सर्वात आधी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाकडे जायचे आहे. आणि आपल्याला मुख्य दरवाजावर हा केवळ येणं जाण्याचा एक मार्ग नसतो, तर तो लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग असतो. सकारात्मकता तिथूनच आपल्या घरामध्ये येत असते. तर उद्या तुम्हाला एकादशीला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यात गंगाजल टाकायचे आहे, किंवा गुलाबजल टाकू शकता, किंवा गोमूत्र देखील टाकू शकता. त्याची एक पेस्ट तयार करून तुमच्या उंबरठ्याला लेपन करायचे आहे. किंवा आपल्या मुख्य दरवाजावर तुम्ही दोन्ही बाजूला एक एक स्वस्तिक काढायचे आहे, किंवा तुम्ही हळदीचे लेपन करून कुंकवाने स्वस्तिक काढले तरीही चालेल. त्यानंतर त्या स्वस्तिकींची तुम्हाला पूजा करायची आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जे अनेकांना माहीत नसते. स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी जे 4 बिंदू आहेत ते द्यायचे आहेत, आणि 2 कडाच्या लाईन देखील द्यायच्या आहेत. मोगऱ्याचे किंवा चंदनाचे अत्तर तुमच्याकडे असेल तर आवर्जून त्या स्वस्तिकवर तुम्हाला मधोमध लावायचे आहे. अत्तराचा सुगंध शुक्रग्रहाला आकर्षित करत असतो आणि हळद गुरुग्रहाचे प्रगती करत असते, म्हणून तुम्हाला हे काम आवर्जून करायचे आहे. जेव्हा दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा तुमच्या घराची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. ज्या मातांना मनात सतत काळजी असते की माझ्या मुलाचं डोकं तर खूप हुशार आहे, बुद्धिमान आहे, पण तो अभ्यासाला बसत नाही, किंवा त्याचं मन सारखं भरकटत राहतं, तर मुलांच्या एकाग्रतेसाठी उद्याचा हा विशेष तोडगा नक्की करा. एका लहान चांदीच्या किंवा काचेच्या वाटीत थोडेसे दूध घ्या, त्यात केशर टाका, आणि 2 ते 3 काड्या केशर टाकल्यानंतर ते केशर दूध व्यवस्थित विरघळून घ्या. जोपर्यंत दुधाचा पिवळसर रंग होत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर भगवान विष्णूंच्या चरणी स्पर्श करून हे दूध आपल्या मुलांच्या कपाळावर, कंठावर म्हणजेच गळ्यावर टिळा लावायचा आहे. यामागे शास्त्र असं आहे की कपाळ हे आज्ञाचक्राचे स्थान आहे आणि कंठ हे विशुद्ध चक्राचे स्थान आहे. हे संवाद प्रामाणिक आणि अभिव्यक्ती सत्याचे केंद्र आहे. आणि त्यासोबतच अनाहत चक्र म्हणजे छातीचा मध्यभाग हे प्रेम, करुणा आणि भावनिकतेने बरे होण्याशी संबंधित चक्र आहे. त्यामुळे अनाहत चक्र हा छातीचा मध्यभाग जिथे आहे तिथे देखील तुम्हाला, आणि मणिपूर चक्र नाभीच्या मागे हे आत्मविश्वास आणि वैयक्तिक शक्ती याचे आत्मसन्मानाचे केंद्र आहे. तर तुम्हाला या सर्व ठिकाणी एक एक टिळा लावायचा आहे. अशा प्रकारे केशराचा टिळा आपण लावल्याने मुलांची बुद्धी स्थिर होते, त्यांची वाणी सुधारते, अभ्यासातील भीती दूर होते, आणि त्यांना प्रत्येक विषयाचे आकलन लवकर होते, आत्मविश्वास वाढतो. तर तुम्ही आवर्जून हा एक उपाय करा. त्यासोबतच तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी आणि धनप्राप्तीसाठी देखील आपण एक उपाय बघूयात. तर घरातील कर्त्या पुरुषाबद्दल हा उपाय आहे. तुमच्या पतीची प्रगती झाली की संपूर्ण घर देखील सुखी होत असतं, समाधानी होत असतं. जर त्यांना नोकरीमध्ये अडथळे येत असतील, उद्योग व्यवसायामध्ये जरी त्यांची प्रगती होत नसेल, तर हा एक छोटासा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तर उद्या सकाळी तुम्हाला किंवा दिवसभरात एक पिवळ्या रंगाचे रेशमी किंवा सुती कपडाचा तुकडा घ्यायचा आहे. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे.
त्या कपड्यावर 1 रुपयाचे नाणे, थोडीशी पिवळी मोहरी आणि 1 लवंग ठेवायची आहे आणि त्यामध्ये 1 विलायची देखील टाकायची आहे. त्यानंतर त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली उद्या दिवसभर तुमच्या देवघरामध्येच ठेवायची आहे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर ती पोटली ज्या ठिकाणी तुम्ही पैसा ठेवता तिथे कपाटात, तिजोरीमध्ये किंवा पतीच्या बॅगमध्ये किंवा पतीचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्याच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये ही ठेवायची आहे. पिवळी मोहरी नकारात्मकता शोषून घेते. नाणे हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. यामुळे तुमच्या पतीच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील आणि घरामध्ये कायम बरकत येणार आहे. तर हा देखील अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे एक मंत्र म्हणायचा आहे. तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे जेव्हा तुम्ही ती पोटली बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवणार आहात त्यावेळेला. त्यासोबतच तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे. तर हे उपाय करताना मनात फक्त एकच भावना ठेवा, माझ्या घराचं भलं व्हावं. आणि त्यानंतर तुम्ही ज्या उपायाची आतुरतेने वाट पाहत आहात म्हणजे तुमचा शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी, आता हा उपाय आपण बघूयात. तर तुमच्या प्रगतीसाठी हा उपाय करायचा आहे. तर आता आपण बघूयात ते पान कोणतं आहे. ते पान दुसरं तिसरं कोणतंही नसून तुमच्या घरामध्ये असते, तुमच्या घराच्या आजूबाजूला असते. तर ते पान आहे जास्वंदाचं पान. हो, हे पान कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे पान तर प्रत्येकाच्या घरीच असते आणि या पानाचा आपल्याला असा उपाय देखील काय करायचा आहे. तर हे पान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण नेहमी गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अर्पण करतो, परंतु या जास्वंदाच्या झाडामध्ये जी शक्ती दडलेली आहे ती अनंतपटीने फळ देणारी आहे. ती फार कमी लोकांना माहीत आहे. उद्या अपरा एकादशीच्या दिवशी आणि वार बुधवार आलेला आहे. हा दुर्मिळ सुयोग जुळून आलेला असल्यामुळे ते पान तुम्हाला घरी आणायचं आहे. त्या पानाला सिद्ध करण्यासाठी सर्वात उत्तम मुहूर्त आहे. तर जास्वंदाचं झाड हे सूर्य आणि मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले जाते. तर बुधवार हा बुधाचा दिवस आहे. जेव्हा हे ग्रह एकत्र येतात तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होत असतात. तर काय करायचे आहे व्यवस्थितपणे ऐका. तर उद्या सकाळी तुमच्या अंगणातील किंवा आसपासच्या जास्वंदाच्या झाडाजवळ जायचे आहे. त्या झाडाला तुम्हाला थोडेसे पाणी अर्पण करायचे आहे. हळद कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर त्या झाडाची मनापासून माफी मागायची आहे आणि हे पान तुम्ही कशासाठी नेत आहात तिथे सांगायचे आहे. त्यानंतर एक असं पान घ्यायचं आहे, ते पूर्णपणे हिरवंगार असेल, कुठेही फाटलेलं नसावं. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं एक काम करायचं आहे. हे पान घरी आणल्यावर सर्वात आधी शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. एका स्वच्छ कपड्याने त्याला पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की समाजात किंवा कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला त्रास देतंय, सतत तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय, तुमच्या प्रगतीवर जळतंय, तर तुम्हाला या पानाच्या मागील बाजूस म्हणजे खडबडीत भागावर चंदनाने त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे. जर नाव माहीत नसेल तर फक्त शत्रू बाधा, शत्रू त्रास निवारण असे लिहायचे आहे. हे केल्याने व्यक्तीची नकारात्मक शक्ती तुमच्याकडे येण्यापासून थांबते. तो शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होईल. तर खूप महत्त्वाचं हे काम तुम्ही नक्की करा. जर चंदन नसेल तर तुम्ही कुंकवाने लिहिले तरीही चालेल किंवा अष्टगंधन लिहिले तरीही चालेल. त्यानंतर या पानाचा उपयोग तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा असेल तर अत्यंत महत्त्वाचे, समोरचा जो मऊ भाग असतो त्या भागावर तुम्हाला शुद्ध मध लावायचा आहे. मधाचा गोडवा आयुष्यात गोडवा निर्माण करत असतो. तर तुम्हाला त्यावर मध लावून त्यावर एक अक्षता म्हणजे एक अखंड तांदूळाचा दाणा चिटकवायचा आहे. लक्षात ठेवा, तांदूळ हा तुटलेला नसावा, कारण अक्षता ही पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते. म्हणून तुम्हाला अखंड तांदूळच त्यावर चिटकवायचा आहे. हे पान आपल्या हाताच्या तळव्यावर ठेवा. दोन्ही डोळे मिटून आपल्या कुलदेवतेचे आणि भगवान विष्णूंचे स्मरण करायचे आहे. त्यानंतर हे पान भगवान विष्णूंच्या किंवा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे. तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अर्पण करायचे आहे. तर देवघरातील देवांना हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून त्यानंतर हे पान तुम्हाला भगवान विष्णूंच्या किंवा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे. तर पूजा झाल्यावर ते पान तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजेच नॉर्थ ईस्ट भागाच्या मध्ये ठेवायचे आहे. म्हणजेच उत्तर पूर्व दिशेच्या मधोमध जो कोपरा असतो त्या ठिकाणी ठेवायचे आहे. म्हणजे देवघराच्या दिशेला एक स्वच्छ जागी किंवा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर तुम्ही ठेवू शकता. हे पान घरात असेपर्यंत तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते. वास्तुदोष, कोणतेही वाईट नजर, कुठलाही दोष, बाधा पूर्णतः नष्ट होतात.
तर हे पान तुमच्या घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच घरातील वातावरण हे प्रसन्न होताना जाणवेल. घरातील चिडचिड कमी होईल. तुमच्या घरातील पतीच्या तुमच्या कामातील अडथळे दूर व्हायला मदत होतील. हे पान केवळ पान नाही, तर ते तुमचं नशीब उजळणारा एक आशीर्वाद आहे. फक्त हे करताना मनामध्ये कुठलीही शंका आणू नका. श्रद्धेने हा छोटासा उपाय करा. तुमच्या आयुष्याचं नक्की सोनं होणार आहे. फक्त अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. हे उपाय, ही पान हे केवळ एक माध्यम आहे. त्या ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता आहे. खरी ताकद कशात असेल तर ती तुमचा अढळ आत्मविश्वास आणि अढळ विश्वास, मनोभावे केलेली सेवा. तर तुम्हाला हे उपाय करायचा आहे सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते तुम्ही 11:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांना हा उपाय करता येणार नाही. घरात सुतक असेल तर कोणालाही हा उपाय करता येणार नाही. हे पान सुकल्यानंतर तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकून देऊ शकता. तर नक्की हा उद्याच्या दिवशी, उद्याच्या शुभ मुहूर्तावर हा उपाय करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.